अगोदर आपण डिस्कस केलं फंक्शन्स ऑफ हॉस्पिटल, क्लासिफिकेशन ऑफ हॉस्पिटल अँड द डेफिनेशन्स ऑफ हॉस्पिटल. नेक्स्ट वन आय विल डिस्कस अबाउट द मेडिकल डिपार्टमेंट इन अ हॉस्पिटल. सो तुम्हाला सर्वांना माहिती आहे ना मेडिकल डिपार्टमेंट कोणते कोणते असतात. जस्ट आपण लास्ट लेक्चरला सुद्धा थोडंसं एक्सप्लेन तुम्हाला केलं होतं मी या ठिकाणी. ओके, मेडिकल डिपार्टमेंट इन अ हॉस्पिटल लाईक कॅज्युअलिटी. सगळ्यांना माहिती कॅज्युअलिटी बद्दल डिस्कस केलं होतं. जे पण एमर्जन्सी ट्रीटमेंट आपण प्रोव्हाइड करतो फॉर द पेशंटला. ओके, सो त्यानंतर बघा अनेस्थेशिया. सर्वांना माहिती आहे जनरल अनेस्थेशिया अँड द लोकल अनेस्थेशिया विल बी प्रोव्हाइड ॲट द टाइम ऑफ पिरियड ऑफ सर्जरी ऑफ पेशंट. ज्या टायमिंगला सर्जरी होणाऱ्या पेशंटची, सो दॅट टाइम आय विल गिव्ह anesthesia of patient. Like which type of anesthesia? First one is general anesthesia and the second one is local anesthesia. So general anesthesia work on long time period and the local anesthesia work on short time period. Okay. After that one, the cardiology like electrocardiograph. Okay, electrocardiography also it is called. Okay, so that the heart functioning of your बॉडी. ओके, हार्ट फंक्शनिंग करणार त्या ठिकाणी तुमच्या बॉडीमध्ये अल्ट्रासाउंड लाईक USG अँड द इलेक्ट्रोकार्डिओग्राम ऑफ युअर हार्ट. ओके, अल्ट्रासाउंड स्कॅन म्हणजे काय? अल्ट्रासाउंड काय? नॉट अल्ट्रासोनोग्राफी बोलतात त्यांना. अल्ट्रासाउंड मीन्स लाईक युअर चेस्ट साऊंड. ओके, इन ECG मध्ये. आवाज नाही येते का? आता so ultrasound scan of the heart in your body. Okay, so after that one 24-hour blood pressure will be tested on your body at the time of cardiology मध्ये. Insertions of pacemaker. सगळ्यांना माहिती आहे पेसमेकर. आर्टिफिशियल शेल ऑफ द पेसमेकर प्रोव्हाइड करतो आपण पेशंट मध्ये. पेसमेकर इट इज अ फंक्शन ऑफ युनिट ऑफ हार्ट. ओके, फर्स्ट इम्पॉर्टंट फंक्शन. ओके, हा पेसमेकर कोण आहेत? SA नोड की AB नोड? पेसमेकर कोणता असतो आपल्या बॉडीमध्ये? SA नोडला बोलतो की AB नोड? नोड म्हणजे काय? सायनोएट्रियल. SA नोडला काय बोलतो इन हार्ट मध्ये? सगळ्यांनी स्टडी केलेली आहे 12 पर्यंत. SA नोड, AB नोड, ॲट्रियोव्हेंट्रिक्युलर नोड्स, SA नोड फॉर सायनोएट्रियल नोड्स, बंडल ऑफ हिस, पर्किंजी फायबर. समजलं? पेसमेकर ऑफ हार्ट आर्टिफिशियली आपण ऍडमिनिस्टर करतो किंवा डायरेक्ट पुट करतो पेशंटच्या चेस्ट मध्ये. ओके, 24 आवर आपण ब्लड प्रेशर मॉनिटर करतो. ओके, कोणत्या मॉनिटर करणार आपण? ECG मॉनिटरिंग मध्ये. ECG आपला ECG म्हणतो. कार्डियाक मॉनिटर सगळ्यांना बघितलेला आहे. कार्डियाक मॉनिटर बघा पेशंटच्या साईडला असतो या ठिकाणी व्हाईट कलर मध्ये. ओके, तर आपण काय बोलतो? कार्डियाक मॉनिटर. ओके, सो 24 आवर्स आपण पेशंटचा ब्लड प्रेशर त्या ठिकाणी मेजर करू शकतो. फॉर द इन्सर्शन्स ऑफ पेसमेकर कोरोनरी अँजिओग्राफी. सगळ्यांना माहित असेल कोरोनरी अँजिओग्राफी. लाईक मध्ये जर का ब्लड मध्ये किंवा माझ्या आर्टरीज मध्ये जर का क्लॉट होत असेल, सो मी त्या ठिकाणी 2 प्रोसिजर करणार, एक अँजिओग्राफी आणि एक अँजिओप्लास्टी. ओके, कोणत्या आर्टरी म्हणून इन्सर्शन करणार? 2 आर्टरी, एक तर फ्युमरल आर्टरी आणि एक कार्डियाक आर्टरी. कोणती? मला एक सिंपल सांगा की हार्टला कोणती आर्टरी सप्लाय करते ब्लड? कोणती? पण आर्टरीचं नाव असेल ना काहीतरी. लेफ्ट कोणती आर्टरी? राईट कोरोनरी आर्टरी अँड द लेफ्ट कोरोनरी आर्टरी सप्लाय ब्लड ऑन कोणाला? हार्टला माझ्या. ओके, सो जर का माझी राईट कोरोनरी आर्टरी मध्ये जर का क्लॉटिंग झालं असेल, सो मी त्या ठिकाणी कोणती प्रोसिजर करणार? लाईक 2 प्रोसिजर करू शकतो, एक अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी. अँजिओग्राफी म्हणजे काय? स्टेंट टाकून सनी मी रिमूव्ह करणार. ओके, अँड द प्लास्टी म्हणजे काय? की डायरेक्टली फ्युमरल आर्टरी पासून मी इन्सर्ट करणार डायरेक्टली माझ्या चेस्टच्या वॉल पर्यंत.
म्हणजे हे कोणती झाली अँजिओप्लास्टी. अँजिओग्राफी नॉर्मल प्रोसिजर असते आणि अँजिओप्लास्टी इज लॉंग प्रोसिजर असते. ओके. कोरोनरी आर्टरी बायपास ग्राफ्टिंग बघितलेली आहे कधी? कोरोनरी आर्टरी बायपास ग्राफ्टिंग. कोरोनरी आर्टरी बायपास ग्राफ्टिंग सीएबीची डायरेक्ट ओपन हार्ट सर्जरी होती पेशंटची. ओके. त्या ठिकाणी ॲबनॉर्मॅलिटी प्रेझेंट असेल पेशंटच्या चेस्टमध्ये सो त्या ठिकाणी आपण करतो. ओके. त्यानंतर हे कोरोनरी अँजिओग्राफी सगळ्यांना माहिती आहे, सांगितलं मी या ठिकाणी. कोरोनरी अँजिओग्राफी विथ द ब्लॉक ऑफ इन आर्टरीज. ओके. या ठिकाणी तुम्ही बघू शकता ब्लॉक इन आर्टरीज. ओके. ब्लॉक्स इन द आर्टरीज काय करतात? आता ब्लॉक झाले म्हणजे आर्टरीमध्ये तसं ते रिमूव्ह करणार. कार्डियक सर्जरी सगळ्यांना माहिती आहे. ओके. कार्डियक फेल्युअर, हार्ट फेल्युअर ऑफ पेशंट असतात. हार्ट फेल्युअर म्हणजे काय की त्यांचं जे हार्टमध्ये पंप असतात ना, ऑक्सिजनेटेड अँड द डिऑक्सिजनेटेड ब्लड त्यांचं मिक्सअप होणार. मिक्सअप झाल्यानंतर काय होणार? हार्ट अटॅक, हार्ट फेल्युअर, हार्ट अटॅक, हार्ट फेल्युअर आणि हार्ट फेल्युअर, हार्ट अटॅक आणि कार्डियक फेल्युअर हे डिफरंट आहे. कार्डियक फेल्युअर म्हणजे डिफरन्सेस असं आहे की वाचून या डिफरन्सेस. ओके. मग नाही तसं नाही. ओके. हार्ट फेल्युअर अँड द हार्ट अटॅक डिफरंट टाईप आहे. हार्ट अटॅक मध्ये काय होणार की पेशंटचे जे कार्डियक मॉनिटर असतात ओके, कार्डियक कोणते लाईक प्रॉप डी ओके, हे त्या ठिकाणी इम्बॅलन्स होतात, लिपिड लेवल त्या ठिकाणी वाढते. आणि द हार्ट फेल्युअर म्हणजे काय? ऑक्सिजनेटेड अँड द डिऑक्सिजनेटेड जे ब्लड पंप होतं बॉडीमध्ये सो ते मिक्सअप होणार. मिक्सअप झाल्यानंतर होणार हार्ट फेल्युअर. समजलं सगळ्यांना डिफरन्स बिटवीन हार्ट फेल्युअर आणि हार्ट अटॅकचं? समजलं? कार्डियक सर्जरी सगळ्यांना कोणत्या असतात? कार्डियक सर्जरी सीएबीजी, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी आणि आपलं पेसमेकर इन्सर्शन्स. समजलं? 4 सर्जरी आपण इन जस्ट याच्यामध्ये बघू. आर सर्जरी खूप साऱ्या असतात अजून. कोरोनरी आर्टरी बायपास ग्राफ्टिंग सुद्धा असते. खूप सारे नंबर ऑफ सर्जरी आहे कार्डियक सर्जरी. ओके. सो तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता इन हॉस्पिटल्समध्ये. क्रिटिकल केअर सगळ्यांना माहिती आहे. क्रिटिकल केअर म्हणजे काय? आयसीयू, इंटेन्सिव्ह केअर युनिट. इंटेन्सिव्ह केअर युनिटच त्याला का बोलवलं की ज्या ठिकाणी सिव्हिरिटी रेट इन्क्रीज असणार पेशंटची. म्हणजे कोणती? मला कफिंग झाला पण सिव्हिअर लेवल झाला आहे, न्यूमोनिया झालेला आहे. ओके. रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम झालेला आहे, म्हणजे माझ्या लंग्समध्ये ॲब्सेस झालेला आहे. सो त्या ठिकाणी मला कोणत्या युनिटमध्ये शिफ्ट करणार? क्रिटिकल केअर म्हणजे काय? इंटेन्सिव्ह केअर युनिट. इंटेन्सिव्ह केअर युनिटमध्ये पण खूप सारे नंबर ऑफ टाईप आहे. कोणते? MICU, SICU. एम मीन्स मेडिकल ICU, मेडिकल इंटेन्सिव्ह केअर युनिट. सेकंड वन SICU लाईक सर्जिकल इंटेन्सिव्ह केअर युनिट. सेकंड वन. थर्ड वन आहे HDU, हाय डेन्सिटी युनिट. ओके. समजलं? SICU म्हणजे काय? सर्जिकल ICU म्हणजे की माझी CABG झालेली आहे, माझी कार्डियक अँजिओग्राफी झालेली आहे. सो मला माझी जी कॅपॅसिटी आहे ती थोडी डिस्टर्ब आहे. ओके. सो मला कुठे शिफ्ट करणार? SICU मध्ये. ओके. माझं ॲबडोमिनल किंवा माझ्या बाउल आणि ब्लॅडर मुवमेंट काढून टाकलेले आहेत, म्हणजे ब्लॅडर काढून टाकलेले आहेत, बाउल पण काढून टाकलेले आहे. सो मला कुठं करणार? सर्जरी झाल्यानंतर SICU मध्ये. MICU मध्ये मला निमोनिया झालेला आहे, मला रेस्पिरेटरी रिलेटेड डिसऑर्डर्स आहे, मला हाय चिल्स फिवर आहे. ओके. हाय ग्रेड फिवर आहे. सो मला कुठं ट्रान्सफर करणार? MICU मीन्स मेडिकल ICU, सर्जिकल ICU. आणि थर्ड वन इज HDU, ज्या ठिकाणी हाय रिस्क ऑफ चान्सेस त्यांना इन्फेक्शन होण्याचे आहे, त्यांना हाय रिस्क होऊ शकतात इन्फेक्शन. ओके. सो त्यांना आपण कुठं टाकणार? HDU, हाय डेन्सिटी युनिटमध्ये. ओके. समजला डिफरन्स बिटवीन किती सांगितलंय? एक ICU, इंटेन्सिव्ह केअर युनिट, HDU, MICU, SICU. ओके. आणि NICU मध्ये काय असतं? न्यूनेटल ICU. ओके. PICU काय असतं? पेडियाट्रिक ICU. ओके. आता जसं ॲडल्टसाठी NICU म्हणजे NICU बनलेलं आहे न्यूनेटलसाठी. कोणते न्यूनेट? जे की 28 डेज पर्यंत असतात. आता बेबी बॉर्न झाला 28 डेज पर्यंत बेबी सर्वाइव्ह करू शकतो. इन कशामध्ये? NICU म्हणजे काय? न्यूनेटल ICU. पेडियाट्रिक म्हणजे काय की जो चाइल्ड आहे, चाइल्ड लाईक तो स्कूलर असो, प्री स्कूलर असो की टॉडलर असो, 3 वर्षाचा असो, 8 वर्षाचा असो की 12 वर्षाचा असो, त्याला आपण कुठे शिफ्ट करणार? जर का ICU मध्ये शिफ्ट करायचं असलं तर PICU मीन्स काय? पेडियाट्रिक ICU. संबंध नंबर ऑफ टाईप आहे ICU चे. डाऊट कोणाला? नाही समजलं? डाऊट आहे? ओके. ENT, इयर नोज थ्रोट, सगळ्यांना माहिती असेल इयर नोज थ्रोट. ओके. सो मला नोज रिलेटेड प्रॉब्लेम असेल सो मी ENT डिपार्टमेंटमध्ये जाणार. मला थ्रोट रिलेटेड प्रॉब्लेम असेल मी ENT डिपार्टमेंटमध्ये जाणार. आणि मला इयर्स नोज थ्रोट रिलेटेड प्रॉब्लेम असेल सो मी ENT डिपार्टमेंटमध्ये जाणार.
लाईक कोणते कोणते जनरल इयर नोज अँड द थ्रोट डिसिजेस. ओके, कोणते कोणते आहेत लाईक कॉमन कोल्ड असेल, ओके, थ्रोट इन्फेक्शन असेल, आणि अजून इयर डिस्चार्ज असेल, इयर म्हणून डिस्चार्ज येतं बघा, कोणाकोणाचं पाणी येतं डिस्चार्ज, ओके, ते असेल. नेक लम्स असेल, नेक, ही आपली नेक, ओके. आता मला बघा कोड झालेला आहे, सो माझे कान आहे ना असे एकदम जड वाटत आहे, मला असं वाटतंय की खूप काही अशा गोष्टी होत आहे माझ्यासोबत जे की मला ऐकायला येत नाही. म्हणजे कोणती ट्यूब आहे त्याच्यासाठी, इस्टिशिएशन ट्यूब, ESTHITUTION, इस्टिशिएशन ट्यूब, इस्टिशिएशन ट्यूब. ओके, इस्टिशिएशन ट्यूब म्हणजे कोणती माहिती आहे का, ही ट्यूब जी कनेक्टेड आहे माझ्या नोज पासून तर इयर पर्यंत. इस्टिशिएशन ट्यूब, इस्टिशिएशन ट्यूब बोलतात त्याला, इस्टिशिएशन ट्यूब लिहा, ESTUTATION. इस्टिशिएशन ट्यूब म्हणजे काय की जी कनेक्टेड असते कुठं, माझ्या इयर्स पासून तर माझ्या नोज पर्यंत. ज्यावेळेला मला कोल्ड होणार सो त्यावेळेला माझ्या इयर्स मध्ये मला ऐकायला कमी येणार होते ना, गच्च गच्च भरल्यासारखं वाटतंय ना, सो ती त्या ठिकाणी कोणती ट्यूब वर्क करते, इस्टिशिएशन ट्यूब म्हणजे ही ट्यूब जी की कनेक्टेड असते माझ्या नोज पासून तर इयर पर्यंत. ओके, सो तुम्हाला नंतर कोणा विचारलं की मला कोड झालाय आणि माझं इयर सुद्धा एकदम हेवीनेस होत आहे, सो ती कोणती ट्यूब त्या ठिकाणी ब्लॉक झालेली आहे तुमची. ओके, टियर डक्ट प्रॉब्लेम, ओके, कॅन्सर ऑफ द हेड नेक एरिया, हेड नेक एरिया. ओके, सो ते ENT डिपार्टमेंटमध्ये येणार. स्नोरिंग अँड स्लीपिंग, स्लीप ॲपनिया. ओके, स्नोरिंग म्हणजे काय, स्नोरिंग, ओके, लाईक सिक्रेशन प्रेझेंट असणे तुमच्या थ्रोट्समध्ये. ओके, स्लीप ॲपनिया म्हणजे काय, इन स्लीपमध्ये त्यांचं सिक्रेशन या ठिकाणी ब्लॉक होणार थ्रोटमध्ये. ओके, ENT ॲलर्जिक प्रॉब्लेम कोणते, इयर नोज थ्रोट, लाईक तुम्हाला हे माहिती आहे का, सायनस एक, किती सायनस आहे टोटल, 4 ना. कोणते कोणते, टेम्पोरल आणि टेम्पोरल सायनस, आणि सायनसचे किती प्रकार आहेत, सायनस इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द सायनसायटिस. रायनायटिस, रायनायटिस मीन्स लाईक तुमचे स्नेझिंग होणे, स्नेझिंग त्याला काय बोलतो आपण, रायनायटिस. रायनायटिस म्हणजे काय, जी नोज लेअर मध्ये इन्फेक्शन होत आहे, जी नोज आहे ना आपली त्याच्यामध्ये इन्फेक्शन होते म्हणून स्नेझिंग जास्त होणार. कॉजेस काय, डस्ट अलर्जी, ऑक्युपेशनल, अजून केमिकल अलर्जी असू शकते. आता मला अलर्जी आहे, डस्ट अलर्जी, तुम्ही बोलतात ना मला सायनस आपला रायनायटिस आहे किंवा मला खूप स्नीजिंग होते, म्हणजे काय, त्यांची जे रायनस पार्ट असतो ना नोजचा त्या ठिकाणी डस्ट जमा होते आणि त्या ठिकाणी त्यांना शिंक येते. ओके, सलायवरी ग्लँड सगळ्यांना माहिती आहे. सलायवरी ग्लँड कोणते आहेत, कोणते आहेत, सलावा, ज्यावेळेला आपण लंच करतो त्यावेळेला सलावा मिक्स होतो आपल्या याच्यामध्ये. सो सलायवरी कोणता, हा लोअर पार्ट असतो आपला टंगच्या खालचा पार्ट. सो त्या ठिकाणी डिसऑर्डर सुद्धा होतात, डिसिजेस. कोणते डिसिजेस, कॅन्डिडियासिस कधी ऐकलेलं आहे का, फंगल इन्फेक्शन होते, व्हाईटिश कलर पडतो आतमध्ये. ओके, ते व्हॉइस डिसऑर्डर्स, व्हॉइस, लायरॅन्स, आपला व्हॉइस बॉक्स कोणता आहे, फॅरन्स की लायरॅन्स, व्हॉइस कुठून नसतं एवढं, व्हॉइस बॉक्स कोणता आहे, व्हॉइस बॉक्सला आपण काय बोलतो, लायरॅन्स की फायरॅन्स, बोला ना यार, सिंपल क्वेश्चन आहे, लायरॅन्स की फायरॅन्स. म्हणजे तुम्ही तुमच्या आन्सरवर एवढं कॉन्फिडन्स पण नाहीत का, कसं व्हायचं, आपलं कॉन्फिडन्स पाहिजेत ना आपल्या, सिंपल क्वेश्चन आहेत, 12 पासून शिकलेले आहेत. लायरॅन्स की फायरॅन्स, 2 पैकी एक चूज करायचंय, लायरॅन्स. ओके, झालं, सिंपल आहे. एक गोष्ट सांगायला एवढा वेळ का, फायरॅन्स कशासाठी करतो, लायरॅन्स आणि फायरॅन्स असतो ना दुसरा, तो कशासाठी करतो, तो काय वर्क करतो फायरॅन्स, ENT सर्जिकल प्रोसिजर असतात बघा. ENT कोणतं, तुमचं इयर वॅक्स माहिती सगळ्यांना, इयर वॅक्स तुम्ही कशाने रिमूव्ह करतात,
ओके, पण तसं पॉसिबल नाही आहे करणं. तुम्हाला इयर वॅक्स रिमूव्हल सर्जरी असते ती करावं लागते. तुम्हाला इयर डायलेट करावं लागतं, इव्हॅक्युएशन अँड सक्शनिंग करावं लागतं तुमच्या इयर्समध्ये. काय करतात माहिती आहे का, एनएस टाकतात नॉर्मल सलाईन 2 to 3 ml. ओके, त्यानंतर तुम्हाला झोपायला लावता वन साइड ऑफ इच असं. जोपर्यंत तिचं डायलेट होत नाही, त्यामध्ये मिक्सअप होत नाही, ओके, जे ब्रेक होत नाही, तोपर्यंत इव्हॅक्युएशन म्हणजे काय, सक्शनिंग करत नाही. मग सक्शनिंग करताना तुमचा सगळा इयरवॅक्स रिमूव्ह होतो. ओके, समजलं? सिंपल. ज्या ठिकाणी मेडिकल कॉलेज अटॅच असतात ना, त्या हॉस्पिटलला जायचं आपण. बाकीच्या ठिकाणी 200-300 रुपये होतात त्या प्रोसिजरचे. आम्ही 10 रुपयात करून यायचो इयरवॅक्स. 10 रुपयात म्हणजे ओपीडी पेपर काढायचा, 10 रुपयात होऊन जातं सगळं इयरवॅक्स प्रोसिजर. समजलं? ओपीडी मध्ये गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जायचं आणि ज्या ठिकाणी मेडिकल कॉलेज अटॅच असतात आणि नर्सिंग कॉलेज अटॅच असतात त्या ठिकाणी जायचं, म्हणजे त्या ठिकाणी ओपीडी कमी पैसे असतात. ओके. गॅस्ट्रोएंटेरोलॉजी मध्ये आपण काय करतो, कोणते इन्व्हेस्टिगेशन करतो, कार्डियक का, मग डायजेस्टिव्ह सिस्टम बद्दलच करणार ना. डायजेस्टिव्ह सिस्टम बद्दल कोणते, आता माझी एंडोस्कोपी करायची आहे, कोलोनोस्कोप, काय चालू आहे पाठीमागं, म्हणून मी बोलतो की पुढे येऊन बसा, म्हणजे कसं तुमचं लक्ष राहील थोडंफार तरी. काय झालं? एंडोस्कोपी आणि कोलोनोस्कोपी. ओके, एंडोस्कोपी करतो मी डायरेक्टली सुद्धा माझ्या माउथ म्हणून, आणि कोलोनोस्कोपी करतो माझ्या माउथ म्हणून, दोन्ही बी माझ्या माउथ म्हणून करतो. ओके. एंडोस्कोपी म्हणजे काय, जो माझा एंडोरियल पार्ट आहे, कोणता एंडोरियल पार्ट, इसोफेगसचा पार्ट आहे, मग तिथपर्यंत विजिबल असणार एंडोस्कोपी या ठिकाणीपर्यंत. जीआय सिस्टीम, अप्पर जीआय सिस्टीम दिसणार. कोलोन म्हणजे काय, कोलॉन असतात, कोलॉन. तुमचे कोलॉन कुठे प्रेझेंट असतात, कोलॉन कोणत्या साईडला प्रेझेंट असतात, अप्पर जीआय सिस्टीम मध्ये की लोअर जीआय सिस्टीम. जीआय सिस्टीमचे दोन पार्ट आहे, दोन पार्ट, एक अप्पर जीआय सिस्टीम अँड द लोअर जीआय सिस्टीम. तिथे नाही लिहिलेलं, अनाटॉमी मध्ये आहे, अप्पर जीआय सिस्टीम अँड द लोअर जीआय सिस्टीम. अप्पर जीआय सिस्टीम मध्ये तुमचे काय काय येतात, तुमची लिव्हर, तुमचा स्प्लीन, तुमचा पॅनक्रियास, तुमचा अजून अप्पर जीआय सिस्टीम मध्ये येणार ना. जीआय सिस्टीम यार, गॅस्ट्रो इंटेस्टायनल सिस्टीम, जीआयच बोलतात त्याला शॉर्ट पण मध्ये. हा, जीआय, गॅस्ट्रो इंटेस्टायनल सिस्टीम मध्ये अप्पर पार्ट ऑफ जीआय अँड द लोअर पार्ट ऑफ जीआय. इसोफेगस, अजून स्टमकचा कोणता पार्ट, हेड, अजून कोणता पार्ट असतो, स्टमकचे 3 पार्ट आहे ना, स्टमकचे 3 पार्ट मध्ये डिवायडेशन केलेलं आहे. बॉडी, अजून बॉडी सेकंड वन मोस्ट पार्ट असतो त्याचा बॉडी. आता हा माझा कोलोरेक्टल सर्जरी, कोलॉनची रेक्टलची सर्जरी करणे, इन्फ्लॅमेटरी बाउल डिसीज, IBD. इन्फ्लॅमेटरी बाउल डिसीज कोणते, जे की तुम्ही मॅगी खातात ना, मॅगी फास्ट फूड, पिझ्झा, ते कुठं तुमचं होतं माहिती आहे का, इन्फ्लॅमेटरी बाउल डिसीज तुम्हाला प्रॉब्लेम होतो ॲट द टाइम ऑफ एक एज पिरियड नंतर. प्रेग्नन्सी स्केप होते माहिती आहे का, जी मदरमध्ये इनफर्टिलिटी होते, इनफर्टिलिटी. ओके, इनफर्टिलिटी काय होते, इन्फ्लॅमेटरी बाउल डिसीजमुळे. रिझन काय माहिती आहे का, फास्ट फूड कन्झम्पशन करणे, अनहेल्दी डाएट फॉलो करणे. ओके, सो तिचे जे हार्मोन्स आहे ते सिक्रेट होणार नाही. जे डाएट जी घेते ती, त्या डाएटमुळे ते हार्मोन्स काय करतात, ब्रेक होतात ना, ब्रेक होत आहेत ते फूडमुळं. म्हणून IBW सगळ्यात डेंजरस डिसीज आहे इन बाउलमध्ये. स्वॅलोविंग प्रॉब्लेम्स लाईक ज्यावेळेला ज्या पेशंटला कॅन्सर आहे, ओरल कॅन्सर, सो त्याला स्वॅलोविंग प्रॉब्लेम किती होणार, त्याला ट्यूब टाकावं लागेल ना. कोणती ट्यूब आहे ती, इटी ट्यूब, एंडोट्रॅकियल ट्यूब, खरंच राईल्स ट्यूब ना,
रायलिस ट्यूब टाकतो ना आपण फीड देण्यासाठी, फीड रायलिस ट्यूब नोज थ्रू डायरेक्टली अपडाऊन मध्ये ट्यूब टाकतो. ज्यावेळेला पेशंटला व्हेंटिलेटरवर ठेवायचे, पेशंट स्वतःची ब्रेथ घेऊ शकत नाही, मग मला पेशंटवर व्हेंटिलेटरवर टाकायचंय, त्यावेळी ट्यूब टाकणार ना. स्पेशल नर्स फॉर द परफॉर्मिंग इन द बावेल इन्व्हेस्टिगेशन्स. ओके, नर्सचा सगळ्यात इम्पॉर्टंट रोल्स असतो इन द GI सिस्टीम, म्हणजे GI OPD मध्ये, गॅस्ट्रो इंटेस्टायनल OPD मध्ये. ओके, त्यानंतर बघा जनरल सर्जरी. सगळ्यांना माहिती आहे जनरल सर्जरी कोणते कोणते असतात. लाईक थायरॉइड सर्जरी, डे सर्जरी. डे सर्जरी म्हणजे काय, जे की रेग्युलर सर्जरी होत राहतात त्या सर्जरी. ओके, डे सर्जरी, थायरॉइड सर्जरी, किडनी ट्रान्सप्लांट. ओके, किडनी ट्रान्सप्लांट सगळ्यात रिस्क सर्जरी आहे. कोलॉन सर्जरी, कोलॉन तुमचे ॲबडोमेन मधले कोलॉन्स. लॅप्रोस्कोपिक कोलिओसाइटोस्टॉमी. ओके, गॉल ब्लॅडर रिमूव्हल, तुमचं गॉल ब्लॅडर रिमूव्ह करणे. ओके, एंडोस्कोपी. एंडोस्कोपी सगळ्यांना माहिती आहे. मला सपोज मला अप्पर GI सिस्टीम मध्ये प्रॉब्लेम होते, सो मी काय करणार, एंडोस्कोपी करणार की एंडोग्राफी करणार. कोलोनोस्कोपी एक असते आणि एक एंडोस्कोपी असते. एंडोस्कोपी काय अप्पर GI सिस्टीम मध्ये, आणि कोलॉन मध्ये प्रॉब्लेम असेल तर कोलोनोस्कोपी करतो आपण कोलॉन चेक करण्यासाठी. ओके, ब्रेस्ट सर्जरी सुद्धा त्यामध्ये इन्क्लुडिंग असते इन जनरल सर्जरीमध्ये. लाईक ट्युमर्स असेल, लाईक कॅन्सर इन ब्रेस्ट असेल. ओके, त्यानंतर अजून नंबर ऑफ सर्जरी आपण त्या ठिकाणी करू शकतो ॲज पर द पेशंट कंडिशननुसार. मायनर सर्जरी असेल, लाईक कोणत्या हार्निया, ओके, पाईल्स. ओके, त्यानंतर परफॉर्म इन द जनरल सर्जरीज डू नॉट हॅव एनी नॉर्मल रिक्वायरमेंट ऑफ अ स्पेशल सर्जन. याला काय स्पेशल सर्जनची गरज नाही, नॉर्मल जनरल सर्जन सुद्धा याची सर्जरी करू शकतो. त्यानंतर गायनेकोलॉजी. गायनेकोलॉजी डिपार्टमेंट प्रत्येक हॉस्पिटलला अटॅच पाहिजेत. ओके, फॉर द काय ट्रीटमेंट ऑफ द प्रॉब्लेम इन द फिमेल्स. ओके, लाईक युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन असेल. ओके, UTI हा सगळ्यात जास्त इन फिमेल्समध्ये होतो. ओके, युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन्स फॉर द इनॲडिक्वेट ऑफ हायजेनिक इन दॅट द टाइम ऑफ द मेन्स्ट्रुएशन्स. ओके, इनफर्टिलिटी. ओके, इनकॉन्टिन्युअन्स अँड द एंडोमेट्रायटिस. ओके, एंडोमेट्रायसिस काय, इन्फ्लॅमेशन्स ऑफ द एंडोमेट्रियम लेयर. ओके, इनफर्टिलिटी म्हणजे काय, जे ओव्हम किंवा एग्स असतात ते प्रॉपरली फर्टिलाइज होत नाही. ओके, सम ऑफ द प्रॉब्लेम इन्व्हेस्टिगेटेड इन द डिपार्टमेंट. सो अदर सर्व्हिसेस इन्क्लुडिंग इन द सर्वायकल स्मिअर स्क्रीन अँड द पोस्ट मेनोपॉझल ब्लिडिंग चेक्स. ओके, हे चेक करतात फॉर द इनफर्टिलिटी आहे का प्रेझेंट. ओके, गायनेकोलॉजिकल प्रॉब्लेम त्यांच्यामध्ये प्रेझेंट आहे का त्यासाठी. सो दिस डिपार्टमेंट युजली हॅज अ स्पेशल वॉर्ड. स्पेशल वॉर्ड असतो ना गायनेकसाठी, ऑब्स्टेटिकलसाठी स्पेशल युनिट अँड द एमर्जन्सी गायनेकोलॉजी असेसमेंट युनिट अँड द आउटपेशंट क्लिनिक म्हणजे काय, OPD. ओके, OPD सुद्धा असते, गायनेकची OPD असते, गायनेकचा वार्ड असतो. ओके, गायनेक म्हणजे काय, मिडवायफरी अँड द गायनेकोलॉजी, दोन वार्ड असतात. एक करून गायनेकचे पण पेशंट असतात, डिलिव्हरीचे पण पेशंट असतात. ओके, त्याला आपण काय बोलतो, OBGY, ऑब्स्टेटिक अँड द गायनेकोलॉजी. हिमॅटॉलॉजी, हॉस्पिटल लॅबोरेटरी ऑर द वर्क क्लोजली विथ द हॉस्पिटल लॅबोरेटरी. हिमॅटॉलॉजिकल म्हणजे कोणते, तुमच्या ब्लड रिलेटेड, ब्लड हिमॅटॉलॉजिकल डिपार्टमेंट असतो ना तो. लाईक ब्लड डिसीजेस असेल तुमच्या याच्यामध्ये प्रेझेंट. ओके, सपोज प्रोडक्शन्स ऑफ ब्लड अँड द कंपोनंट सच एज ब्लड सेल, हिमोग्लोबिन, ब्लड प्रोटीन अँड द मेकॅनिझम ऑफ कोआग्युलेशन्स. लॅबोरेटरी हे असतात बघा, लॅब असतात, लॅब हॉस्पिटलमध्ये फॉर इन्व्हेस्टिगेशन्स ऑफ आपल्या ब्लडसाठी. ओके, त्या सो ते काय करणार, कंडक्ट करणार, स्टडी करणार तुमच्या ब्लडवर आणि तुमच्या डिसीज फाइंड आउट करणार. सपोज सम पेशंटमध्ये ब्लड कॅन्सर असेल, सो त्या ठिकाणी त्यांना ट्रीटमेंट सुद्धा ते प्रोव्हाइड करू शकतात. त्यानंतर आहे मॅटर्निटी अँड द न्यूनेटल पेडियाट्रिक्स. ओके, मॅटर्निटी म्हणजे काय, जी मदर प्रेग्नंट आहे. ओके, न्यूनेटल म्हणजे काय, जो बेबी 28 वीक ऑफ गेस्टेशन, त्याचं डेज किती आहे माहिती आहे का, त्याचा जन्म होऊन किती दिवस झाले, 28 डेज. म्हणजे किंवा जो बेबी 28 डेज पर्यंत असणार, फर्स्ट मंथ, एका महिन्याचा बाळा, त्याला काय बोलतो आपण, न्यूनेट. आणि द पेडियाट्रिक्स म्हणजे काय, त्यामध्ये सगळे आले, इन्फंट, टॉडलर, प्रीस्कूलर, स्कूलर, चाइल्ड, ॲडल्टहूड. ओके, तसे तिथपर्यंत. आता
इन्फंट म्हणजे किती 1 इयर पर्यंत जो बेबी असतो त्याला आपण काय बोलतो इन्फंट. टॉडलर म्हणजे काय 1 to 3 इयर पर्यंत त्याला आपण काय बोलतो टॉडलर. 3 to आफ्टर द 3 इयर्स त्याला काय बोलतो आपण प्री स्कूलर 5 इयर पर्यंत. 6 इयर्स पासून जेव्हा तो जातो त्याला काय बोलतो आपण स्कूलर इन 12 इयर्स पर्यंत. आणि आफ्टर द 12 इयर्स आपण काय बोलतो त्यांना अडल्टहुड. ओके इन 18 इयर्स पर्यंत तो अडल्टहुड असतो. ओके सम ऑफ द ट्रीटमेंट कोणते कोणते प्रोव्हाइड करणार आपण त्यांच्यामध्ये जसं की चाइल्ड बर्थ म्हणजे काय बेबी डिलिव्हरी ऑफ बेबी, मिडवायफरी. ओके अँटीनेटल अँड द पोस्टनेटल केअर म्हणजे कोणती बिफोर द डिलिव्हरी केअर आणि आफ्टर द डिलिव्हरी ऑफ केअर. ओके प्रेग्नन्सी चेकअप करतो. सर्जिकल प्रोसिजर इन चिल्ड्रन्स ऑर द मदर्समध्ये. ओके इन कशामध्ये मॅटर्निटी न्यूनेटल आणि कोणता पिडियाट्रिक डिपार्टमेंटमध्ये. ऑन्कोलॉजी सगळ्यांना माहिती आहे कॅन्सर डिपार्टमेंट ऑन्कोलॉजी त्याला बोलतो. कॅन्सर डिपार्टमेंटने त्याला ऑन्कोलॉजी बोलतो ऑन्कोलॉजी. ओके ऑन्कोलॉजीमध्ये काय जे पण तुमचे कॅन्सर होतात लाईक ट्युमर्स फॉर्मेशन होतो तुमचे जे सेल्स असतात नॉर्मल सेल्स ते डेड होतात. सपोज माझ्या बॉडीमध्ये जर का ब्लड सेल्स आहे ते डेड झालेले आहेत सो मला कोणता प्रॉब्लेम आहे ब्लड कॅन्सर. ओके किंवा सपोज माझ्या माउथमध्ये ट्युमर्स फॉर्म झाला आहे ट्युमर जो की प्रॉपरली हेल होणार नाही आहेत माझ्या माउथमध्ये सो मला कोणता कॅन्सर झाला माउथ कॅन्सर. माझे कोलान्स आहे ॲब्डोमेनमधले कोलान्स ते प्रॉपरली डायजेस्ट करत नाही फूड सो मला कोणता प्रॉब्लेम झाला कोलॉन कॅन्सर. पिरियड कसा असतो माहिती आहे का कॅन्सर टाईप पिरियड की त्या ठिकाणी कॅन्सर सेल काय करतात जे नॉर्मल सेल असतात ना त्यांना डेड करतात. त्या ठिकाणी मी काय करतो चांगल्या लोकांना वाईट करतोय. ओके जे अगोदर वाईट आहे त्यांना वाईटच करणार पण जे चांगले त्यांना पण मी वाईट करणार. म्हणजे काय तो कोण झाला कॅन्सर सेल. म्हणजे कॅन्सर सेल काय करतो जे नॉर्मल सेल असतात आपल्या बॉडीतले त्यांना सुद्धा डेड करतात फिनिश करतात. मग त्या ठिकाणी ते नवीन सेल ग्रो होतच नाही. नवीन सेल ग्रो झाले नाही मग त्यामुळे काय होतं त्याला आपण कॅन्सर असं कन्सिडर करतो. ओके तुमच्या ऑल बॉडी पार्टमध्ये कॅन्सर होऊ शकतो. आपला बाउल कॅन्सर आहे माउथ कॅन्सर आहे सर्वायकल कॅन्सर आहे अजून आपला ट्रॅकियल कॅन्सर आहे. ओके अजून माउथ कॅन्सर सगळ्यांना माहिती आहेत कॉमन कॅन्सर आहेत. ट्रॅकियल कॅन्सर अजून कोलॉन कॅन्सर आहेत इसोफेगस कॅन्सर आहे रेक्टल कॅन्सर आहे अजून नोज ब्रेस्ट कॅन्सर इन फिमेल्समध्ये सगळ्यात जास्त ब्रेस्ट कॅन्सर सर्वायकल कॅन्सर 2 कॅन्सर जास्त होतात. ओके टेस्टिक्युलर कॅन्सर आहेत अजून ब्रेन कॅन्सर आहेत ब्लड कॅन्सर आहेत असे कॅन्सर नंबर ऑफ कॅन्सर प्रेझेंट असतात. म्हणजे अशा ठिकाणी कॅन्सर होतात की ज्या ठिकाणी तुमचे सेल डेव्हलप होतात रिडेव्हलप होतात नॉर्मल सेल. पण काय रिकव्हरी रेट नाही ना कारण की तुझे सेल त्या ठिकाणी डेव्हलप व्हायला पाहिजे नवीन फॉर्म व्हायला तिथे होतच नाहीये ना. मग तू किती पण ट्राय कर नाही होणार. ओके मग तुला थेरपी घ्यावं लागेल कोणती जे की कॅन्सरस सेल आहे ते कॅन्सरस सेलला आपण काय करतो किल करतो. किल कसं करणार आपण किमोथेरपी. कसं करणार आपण किमोथेरपीमध्ये. ओके किमोथेरपी म्हणजे काय जाणीव माहिती आहे का तुला ऐक किमोथेरपी म्हणजे काय माहिती आहे का किमोथेरपी असे देतो की आपण अल्ट्रा व्हायरस रेस असतात ना अल्ट्रा व्हायरस रेस आता तू बाहेर गेल्यामुळे काय होणार तुझे स्किन डॅमेज होणार. ओके सगळे बोलतात ना मला ग्लो करायचा आहे मी उन्हामध्ये जास्त फिरत नाही कारण की माझे स्किन ग्लो करणार नाही. म्हणजे काय अल्ट्रा व्हायलेट लाईट आहे बाहेर ती काय करते तुमच्या स्किनला अफेक्ट करते ना तुमच्या स्किनला अफेक्ट करणार ना ते तसंच अल्ट्रा व्हायलेट लाईट असते. आता मला ब्लड कॅन्सर झालेला आहे सो मी काय करणार ती UV रेज घेणार माझ्या बॉडीमध्ये. त्याची ट्रीटमेंट कुठे भेटते आपल्या इंडियामध्ये मुंबईमध्ये टाटा हॉस्पिटल आहे. टाटा हॉस्पिटलमध्ये तिथं डे केअर सेंटर चालतात. डे केअर म्हणजे काय रेग्युलरली यायचं UV रेज घ्यायचे आणि निघून जायचं ट्रीटमेंट. आणि तू UV रेज घेतले ना UV रेज जी तुझी नॉर्मल स्किन ग्लो करते ना तुझी स्किन डिफरंट असणार खूप डिफरंट. जे कॅन्सरस पेशंट असतात ना त्यांना आपण लगेच विजिबल करू शकतो ह्या पेशंटला कॅन्सर झालेला आहे. रिझन का पेशंटची स्किन. रिझन का त्यांची स्किन म्हणजे कसं की त्यांची स्किन डॅमेज होती टोटली डॅमेज का UV रेजमुळे. अल्ट्रा व्हायलेट लाईट जी असतात ना किमोथेरपी मधली ती किमोथेरपी कोणती मेडिकेशन्स असतात
अल्ट्राव्हायलेट लाईट असतात, त्याच्यामुळं त्यांना हेअरफॉल खूप होतो. त्यांची स्किन प्रॉपरली डल असते, डल एकदम, पिंच केल्यानंतर पण रिटर्न जात नाही तशी. सो कॅन्सर सगळ्यांमध्ये होऊ शकतो. रिझन असं नाही की तुम्ही, आता ओरल कॅन्सर सगळ्यांना होऊ शकतो. रिझन असं नाही की तुम्ही स्मोकिंग करा किंवा अल्कोहोलिझम करा की नाही. जे गरम फूड खातात त्यांना पण होऊ शकतो. जे इम्प्रॉपरली केअर करत नाही आपल्या माऊथची त्यांना सुद्धा होऊ शकतो. असं नाही की जे ट्रिगर पॉईंट असतात ते केल्यानं आपण होतात, नाही असं नाही. आता इन फिमेल्समध्ये जर का बघितलं आपण, ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन नाही केलं, ब्रेस्ट केअर प्रॉपरली नाही केली तर ब्रेस्ट कॅन्सर होणार आहे. सिंपल आहे. म्हणून आपल्याला करायच्या ठिकाणी ऑल ट्रीटमेंट घ्यायची और प्रॉपरली केअर करायची. सेल्फ केअर बोलतो ना, सेल्फ केअर अँड डाएट इम्पॉर्टंट आहे खूप. असल्यासारख्या गोष्टीने पण खरं होऊ शकतो. इन इंडियामध्ये जर का बघितलं ना, सर्वायकल कॅन्सर आणि ब्रेस्ट कॅन्सर इन फिमेल्समध्ये खूप इन्क्रीज झालेला आहे, खूप. माझे जेवढे पण पेशंट आहे ना, सगळे फिमेल्स होतात. एक सर्वायकल कॅन्सर, एक ब्रेस्ट कॅन्सर, एक सर्वायकल कॅन्सर आणि एक ब्रेस्ट कॅन्सर. आमचा वार्ड होता ना, त्या वार्डमध्ये 95% सर्वायकल कॅन्सर प्लस ब्रेस्ट कॅन्सरवाल्या फिमेल्स होत्या. मेलच्या वार्डमध्ये, मेल्स, विचार करा. कॉमन गोष्ट आहे ना, मग ही होऊ शकते. 95% ऑफ चान्सेस आहे एवढे तर. ओके. इन फिमेल्समध्ये काय होऊ शकते, रिझन सांगू का? इम्प्रॉपर ऑफ मेंटेनन्स ऑफ केअर, ब्रेस्ट फिडिंग प्रॉपरली बेबीला ब्रेस्ट फिडिंग न केल्यामुळे. ओके. त्यानंतर ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन न केल्यामुळे ट्युमर्स फॉर्म होतात. ओके. लॅक्टेशन बाहेर पडत नाही, काही नाही, त्यामुळे होऊ शकतात. ब्लड क्लॉट होणारच आहे. म्हणून केअर करायची, बेस्ट ऍडवाइस घ्यायचे डॉक्टर्सकडून आणि फॉलोअप करायचा. म्हणून फॉलोअप बोलतात ना डॉक्टर की 8 दिवसानंतर परत या. मग आपण काय जातच नाही ठीक झाल्यानंतर, त्याला बोलतो आपण फॉलोअप सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. ओके. ऑप्थॅल्मॉलॉजी, ऑप्थॅल म्हणजे कोणते? लाईक आय क्लिनिक्स असतात. ओके. ऑप्टोमेट्रिक, ओके, ऑर्थोपेटिक्स, त्यानंतर प्रोस्थेटिक आय सर्व्हिसेस, जनरल आय क्लिनिक अपॉइंटमेंट. ओके. ऑप्थॅल्मिक इमॅजिनिंग. ओके. ऑप्थॅल्मिक इमॅजिनिंग म्हणजे काय माहिती आहे का? आय चेकअप. ओके. प्रोस्थेटिक म्हणजे काय माहिती आहे का? प्रोस्थेटिक आय सर्व्हिसेस. आता सपोज मी आहे, मला एक डोळा डायरेक्ट गायब आहे, माझा ऍक्सिडेंट झाला, सो माझा हा डोळा गायब आहे. सो मी काय करणार? प्रोस्थेटिक घेणार, म्हणजे कोणता? नकली डोळा लावणार आहे ना. प्रोस्थेटिक आय सर्व्हिसेस. लेझर ट्रीटमेंट सुद्धा करू शकतो आपण आयजवर. ऑप्टोमेट्रिक सुद्धा करू शकतो. ऑप्टोमेट्री म्हणजे काय? त्या ठिकाणी चेक करता आपण डायलेशन रेट किती, आपली चान्सेस ऑफ किती आहे रिस्क होण्याची. ओके. ते ड्रायनेस ऑफ आपल्या आईज मध्ये, ते ऑप्थॅल्मिक इमॅजिनिंग करू शकतो. ओके. म्हणजे काय? आय चेकअप. ओके. ऑर्थोपेडिक्स म्हणजे काय? ऑर्थो काय? बोन्स रिलेटेड, स्केलेटल रिलेटेड. ओके. ट्रीटमेंट ऑफ बोन्स, मसल, टेंडन्स, लिगामेंट अँड द नर्व्स. ओके. सो रिपेअरमेंट ऑफ डॅमेज ऑफ जे पण बोन झालेले असेल, फ्रॅक्चर ऑफ बोन्स, ओके, ते आपण करतो. टेंडन्स, ओके, नी रिप्लेसमेंट ऑफ सर्जरी असेल, नी रिलेटेड सर्जरी, ओके, ते आपण त्या ठिकाणी त्यांना ट्रीटमेंट करतो. ओके. यूरोलॉजी, युरिनरी सिस्टम रिलेटेड यूरोलॉजी डिपार्टमेंट असतो. फॉर द फ्लेक्झिबल ऑफ सिस्टोस्कोपी, ब्लॅडर चेक करतात, युरोदमिक रिसर्च करतात, प्रोस्टेट असेसमेंट अँड द बायोप्सी करतात, शॉकवे ऑफ लिथोट्रायफी अँड द ब्रेकअप ऑफ द किडनी स्टोन. ओके. किडनी स्टोन असेल, रिलेटेड ऑफ युआय, आपल्या युरिनरी सिस्टम रिलेटेड डिसऑर्डर असेल, त्या ठिकाणी ते केअर करतात किंवा क्युअर करतात. सायकॅट्रिक डिपार्टमेंट सगळ्यांना माहिती आहे, फॉर द प्रोव्हाइडिंग ऑफ द सायकॅट्रिक इलनेस. ओके. म्हणजे सायकॅट्रिक इलनेसला ट्रीटमेंट करण्यासाठी आणि द असेसमेंट करण्यासाठी ऑफ द सायकॅट्रिक इल पेशंट. फॉर द IQ असेसमेंट असेल, अजून जनरल असेसमेंट असेल, मेंटल स्टेटस एक्झामिनेशन असेल इन द सायकॅट्रिक पेशंट्समध्ये. ओके. आउट पेशंट म्हणजे काय? OPD, आउट पेशंट डिपार्टमेंट अँड इन पेशंट डिपार्टमेंट असतात. आउट पेशंट डिपार्टमेंट म्हणजे काय? मेडिकल सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात. ओके. बेसिक केअर सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात. ओके. बेसिक केअर सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात.
आउट पेशंट डिपार्टमेंट अँड ड्युरिंग त्यांच्या टाइम अँड डे नुसार. ओके, ॲज पर सपोज कोणत्या कोणत्या हॉस्पिटलमध्ये मंडेला ऑप्थेल्मिक ओपीडी जास्त चालते, कोणत्या कोणत्या हॉस्पिटलला ENT ओपीडी जास्त चालते, असतात ना डे वाईज आणि त्यांचे वीक वाईज त्यांची ओपीडी असतात. ओके, फॉर द हँडलिंग ऑफ द डॉक्टर्स काय करतात, हँडलिंग ऑफ द ओपीडी आउट पेशंट डिपार्टमेंटसाठी. ओके, नाही प्रायव्हेटला पण असतात ओपीडी. ओपीडी म्हणजे कसं की जे पेशंट बाहेरून येतात फॉर द ट्रीटमेंटसाठी. ओके, त्यांना आपण आता आपणच नाही का जे वन डे साठी आपण व्हिजिट करतो हॉस्पिटलला, म्हणजे काय ओपीडी आउट पेशंट डिपार्टमेंट. इन पेशंट डिपार्टमेंट म्हणजे काय माहिती का, जे पेशंट हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे अगोदरच. सांगा एकदा मला. इन पेशंट आउट पेशंट डिपार्टमेंट असतात. ओके, इन पेशंट म्हणजे काय, जे पेशंट हॉस्पिटलच्या अंडर ऍडमिशन आहे त्यांचं, पण त्यांना आपण ओपीडी मध्ये रेफर करतो. ओके, ऍज पर त्यांच्या कंडिशननुसार. पण आउट पेशंट म्हणजे काय, जे पेशंट वन डे साठी व्हिजिट करतात, म्हणजे व्हिजिट ऑफ इन हॉस्पिटल, त्याला आपण काय बोलतो, आउट पेशंट. ओके, आता सपोर्टिव्ह डिपार्टमेंट इन हॉस्पिटल कोणते कोणते आहेत? सपोर्टिव्ह डिपार्टमेंट इन हॉस्पिटल, स्टेरिलायझेशन युनिट, सेंट्रल स्टेरिलायझेशन युनिट म्हणजे काय, ते काय करणार माहितीये का, जे इन्फेक्शन रेट असतात ना हॉस्पिटलमध्ये ते रिड्यूस करतात, स्टेरिलिटी मेंटेन ठेवतात ना. तुम्हाला ज्या वेळेला एखादी ऊंड झालाय, ऊंड झालं तर तुम्हाला माहिती असतात गॉस्पिल असतात, ड्रेसिंग मटेरियल असतं. सो हे कुठून येतं तुमच्याकडं. आता मला तुम्ही सांगा, ड्रेसिंग मटेरियल स्टराईल करून सनी आपण त्या ठिकाणी पेशंटला देतो. ओके, स्टराईल करून म्हणजे कसं, क्लीन करून त्याच्यातले जे मायक्रो ऑर्गॅनिझम असेल ते सगळं रिड्यूस करून आपण स्टेरिलिटी मेंटेन ठेवतो. ओके, ते कोणत्या सपोर्टिव्ह डिपार्टमेंट मध्ये येतो. ओके, कोणते, स्टेरिलायझेशन युनिट. हाऊसकीपिंग, सगळ्यांना माहिती असेल हाऊसकीपिंग का, फॉर द क्लीनलीनेस इन द वार्ड हॉस्पिटल. ओके, वार्ड मध्ये क्लीनलीनेस नसेल तर प्रॉपरली आपण त्या ठिकाणी राहू शकतो का, नाही. क्लीनलीनेस सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. आणि स्टेरिलायझेशन. कॅटरिंग अँड फूड सर्व्हिसेस. ओके, ज्यावेळेला हॉस्पिटल पाहिजे तर हॉस्पिटलमध्ये कॅटरिंग आणि फूड सर्व्हिसेस अवेलेबल पाहिजेत. हाऊसकीपिंग स्टाफ किंवा हाऊसकीपिंग सपोर्टिव्ह मॅनेजमेंट त्या ठिकाणी पाहिजेत. स्टरलायझेशन सुद्धा युनिट त्या ठिकाणी पाहिजेत. मेडिकल सोशल वर्कर म्हणजे काय, सोशल वर्कर असतात बघा हॉस्पिटलमध्ये. आता तुम्ही आहे, आता तुम्हाला एखाद्या अंडर द स्कीम तुम्हाला अप्लाय करायचं आहे, तुमची सर्जरी आहे मोठी. ओके, मेडिकल तुम्ही इल आहेत. ओके, सो तुम्हाला सोशल वर्कर त्या ठिकाणी हेल्प करतात. ओके, सोशल वर्कर माहित असेल ना तुम्हाला, NGOs वाले असतात बघा हॉस्पिटल्समध्ये, जे मोठे मोठे हॉस्पिटल असतात त्या ठिकाणी हे बघायला भेटतात आपल्याला. ओके, त्यांचं कोऑर्डिनेशन इंटरसेक्टर रिलेशनशिप कोणासोबत असतं, डॉक्टर्स. ओके, अजून नर्सेस. ओके, हेल्थ सेक्टर, कम्युनिटी, फॅमिली मेंबर्स. ओके, यांच्यासोबत ते असतात. ओके, सपोज कोणाला इश्यू असेल त्यांच्या रिगार्डिंग त्यांची फॅमिली असेल, ओके, हॉस्पिटल रिगार्डिंग असेल, डिसीज कंडिशन रिगार्डिंग असेल, सो त्या ठिकाणी ती हेल्प करतात आपल्याला, फायनान्शियल असो किंवा अदर असो. ओके, फिजिओथेरपी सगळ्यांना माहिती आहे. फिजिओथेरपिस्ट हे सगळ्या हॉस्पिटलला असतात. ओके, फिजिओथेरपी का, फॉर द रेस्पिरेटरी सिस्टम असो किंवा आता त्या ठिकाणी एक्सरसाइज असो, मोबालायझेशन ऑफ द पेशंट, म्हणजे पेशंट व्हेंटिलेशनवर आहे किंवा पेशंटला पोझिशनिंग चेंज करायची, पेशंटला एखाद्या ॲबनॉर्मॅलिटी पासून आपल्याला वाचवायचं, सो त्या ठिकाणी आपण काय करणार, फिजिओथेरपिस्टचा हेल्प घेणार. ओके, फॉर ती ऑर्थोपेडिक असो. ओके, मला फ्रॅक्चर झालंय, सो मला त्या ठिकाणी मी कसं स्टार्ट करणार, वॉकिंग पासून तर रनिंग पर्यंत हे मला कोण टीच करणार, फिजिओथेरपिस्ट. फार्मसी त्या ठिकाणी असणार, इन हॉस्पिटल अटॅच असणार. ओके, का, कारण की जे पण प्रिस्क्रिप्शन असेल ॲज पर द डॉक्टर्स ऑर्डर त्या ठिकाणी ते प्रोव्हाइड करणार. ओके, परचेस असेल त्या ठिकाणी डायरेक्टली व्हिजिट असेल. ओके, इन पेशंट साठी असेल किंवा आउट पेशंट डिपार्टमेंट साठी, पेशंटसाठी असेल, सगळ्यांसाठी ते प्रोव्हाइड करतात, सप्लाय करतात, डिस्ट्रीब्युशन करतात. ओके, किंवा वार्डमध्ये सुद्धा ते त्या ठिकाणी डिस्ट्रीब्युट करतात, वार्ड असेल, क्लिनिकल्स असेल. ओके, न्यूट्रिशन अँड द डायटिशियन ही असते प्रत्येक हॉस्पिटलला. न्यूट्रिशन अँड डायटिशियन काय, की तुला हा डिसीज झालेला आहे, सो त्या ठिकाणी तुला काय करणार, न्यूट्रिशन्स येणार, न्यूट्रिशन किंवा डायटिशियन त्याला असं बोलतो आपण, ते येणार आणि तुला सांगणार की तुम्ही हा डाएट फॉलो करा, प्लेन डाएट.
न्यूट्रिशन मध्ये मास्टर्स केलं पाहिजे. BSc नंतर पण तुम्ही अप्लाय करू शकता डायटिशियन आणि न्यूट्रिशनसाठी. ओके. लाईक मग कोणते डिसीज बद्दल असेल, आता डायबिटीस असू शकतो, डायबिटीस डाएट, कॅन्सर डाएट, किडनी रिलेटेड प्रॉब्लेम डाएट, पेडियाट्रिक डाएट, एल्डरली केअर, ओके, सर्जिकल डाएट असू शकतो, मेडिकल डाएट असू शकतो, गॅस्ट्रोएंट्रोलॉजी डाएट असू शकतो. ओके. सो ह्या ठिकाणी ते डाएट फॉलो करणार. ओके. आणि तुम्हाला त्या ठिकाणी सांगणार की कोणते फूड हे इम्पॉर्टंट असतात आपल्याला खाण्यासाठी ॲट द टाइम ऑफ इलनेस. मायक्रोबायोलॉजी डिपार्टमेंट असतं बघा एका ठिकाणी आपल्या प्रत्येक याच्यामध्ये. ओके. रिझन काय? फर्दर सॅम्पल कलेक्शन्स आणि त्याच्यावरती ट्रीटमेंट करायसाठी. ओके. लॅबोरेटरी मीन्स लाईक द मायक्रोबायोलॉजिकल एक्झामिनेशन करतात त्या ठिकाणी. ओके. लाईक बॅक्टेरियल इन्फेक्शन किती आहे, हॉस्पिटल ॲक्वायर्ड इन्फेक्शन होते बघा. मला फिवर आहे, सो माझ्यामुळे दुसऱ्यांना फिवर होतो, म्हणजे कोणत्या हॉस्पिटल ॲक्वायर्ड इन्फेक्शन. नोझोकोमियल इन्फेक्शन म्हणजे कसं की सिस्टरमुळे ट्रान्सफर होतो अदर पेशंटमध्ये. आता मला एक इन्फेक्शन नाही आहे, मी नॉर्मली ठीक झालेलो आहे, पण एका पेशंटला इन्फेक्शन आहे, सिस्टरने त्या ठिकाणी त्या पेशंटला ट्रीटमेंट दिली आणि लगेच माझ्याकडे आली. ओके. तसेच तिचे हात घेऊन तिने हँडवॉश केले नाही मला बिफोर त्याची, बट माझ्यामध्ये मग काय होणार, ते ट्रान्सफर होणार. माझी इम्युनिटी वीक आहे ना त्यावेळेला, सो माझ्यामध्ये ती ट्रान्सफर होणार आणि मला इन्फेक्शन होणार. ओके. हॉस्पिटल ॲक्वायर्ड इन्फेक्शन आपण त्याला असं बोलतो. अजून कोणते युरिनरी कॅथेटर आपण जेव्हा टाकतो ना, युरिन बॅग टाकतो ना पेशंटमध्ये, सो त्यावेळेला सुद्धा पेशंटला युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन किंवा होऊ शकतं. ओके. ड्रेसिंग प्रॉपरली नाही केलं त्यामुळे सुद्धा इन्फेक्शन होऊ शकतं. आपण हे इन्फेक्शनला कोणते बोलतो? हॉस्पिटल ॲक्वायर्ड इन्फेक्शन्स. डायग्नोस्टिक इमॅजिनिंग म्हणजे कोणते? एक्सरे डिपार्टमेंट काय करणार? आपली USG एक्झामिनेशन्स करणार. ओके. रेडिओग्राफी करणार. ओके. एमर्जन्सी स्कॅनिंग करणार ॲट द टाइम ऑफ ॲक्सिडेंट. ब्रेस्ट स्कॅनिंग करणार, लाईक त्याला आपण काय बोलतो? मॅमोग्राफी. अल्ट्रासोनोग्राफी करणार, अँजिओग्राफी करणार. ओके. CT स्कॅन करणार, MRI करणार. ओके. समजलं? रेडिओग्राफी डिपार्टमेंट. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंट इन द हॉस्पिटल. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंट कोणता असतो? लाईक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंट कोणता? मेडिकल रेकॉर्ड. ऑल मेडिकल रेकॉर्ड त्या ठिकाणी स्टोअर करून ठेवायचं. लाईक फिवर असेल, डेंग्यू असेल, चिकनगुनिया असेल, जॅपनीज इन्सेफलायटिस असेल, वॉटरबोर्न डिसीज असेल, ऑल त्या ठिकाणी रेकॉर्ड करून ठेवायचं आणि त्याचा रेट बनवायचा की माझ्या ह्या इयरमध्ये 2022 मध्ये किंवा 2025 मध्ये डेंग्यूचे नंबर ऑफ पेशंट किती होते? 100 पेशंट होते आणि मलेरियाचे किती पेशंट होते? 150 पेशंट होते. ओके. सो त्या ठिकाणी मी व्हायटल स्टॅटिस्टिक फॉलो करणार. असतं ना ते इन 2020 मध्ये वरती मलेरिया लिहायचा, आपण काढतो बघा व्हायटल स्टॅटिस्टिक ग्राफ्स. ओके. ते आपल्याला फॉलो करायचं. ओके. मेडिकल मेडिकल मेंटेनन्ससाठी अँड द इंजिनिअरिंगसाठी फॉर द बेनिफिशियल असतात. आता इंजिनिअरिंग डिपार्टमेंट असतात बघा. आता ज्यावेळेला माझ्या ECG मॉनिटरिंग मशीन असेल, व्हेंटिलेशन मशीन असेल, ओके, सो हे कोण करतात? जे मेडिकल मेंटेनन्स आणि इंजिनिअरिंग त्यांनी कोर्स केलेला असतो ते लोक, फॉर द रिपेअरमेंट ऑफ व्हेंटिलेशन मशीन, सिरिंज पंप. ओके. हे यांची सेपरेट कोर्सेस असतात. ओके. सो हे डिपार्टमेंट कोणाच्या अंडर येतात? हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंटच्या अंडर येतात. ह्युमन रिसोर्सेस HR काय करते? मॅनेज करते फॉर द स्टाफ, हायर करणे. ओके. स्टाफला फायर करणे. हायर आणि फायर समजतं ना? हायर म्हणजे काय आणि फायर म्हणजे काय? ओके. ह्या दोन गोष्टी इम्पॉर्टंट आहे. सो काही पॉलिसीज असतात हॉस्पिटलच्या, सो तिला पॉलिसी फॉलो करावं लागतं. ओके. ॲज पर द पेशंटच्या एम्प्लॉई सॅटिस्फॅक्शन म्हणजे कसं कोणत्या लेवलपर्यंत होऊ शकतं, सो तिला ते मेंटेन ठेवावं लागतं. ओके. HR डिपार्टमेंट हे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंट. फायनान्स डिपार्टमेंट. फायनान्स म्हणजे काय की किती फायनान्शियल ग्रोथ झालेली आहे आपली. सपोज मध्ये 2025 मध्ये किती, आता डिसेंबर मंथ आहे ना, हा, सो माझा फायनान्शियल इयर निघणार 2000 डिसेंबरमध्ये एंडिंगला. जानेवारीपासून स्टार्ट होणार तर डिसेंबरच्या एंडिंगला निघणार की माझा किती खर्च झाला आणि माझ्याकडे किती या ठिकाणी माझा प्रॉफिट झाला. ओके. फायनान्स डिपार्टमेंट. ओके. समजतं सगळ्यांना? ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे काय? ॲडमिनिस्ट्रेशन वर्क असतात. ओके. जसं की हॉस्पिटलमध्ये बघा डिफरंट ॲडमिनिस्ट्रेशन वर्क असतात. रेकॉर्डिंग करणे, रिपोर्टिंग करणे, प्रॉपर मेंटेनन्स ऑफ डाटा ठेवणे. ओके. ते ॲडमिनिस्ट्रेटिव्ह हे झालं. ओके. त्यानंतर हेल्थ टीम मेंबर कोणते असतात?
हेल्थ टीम मेंबर तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. हेल्थ टीम मेंबर मध्ये कोणते कोणते इन्व्हॉल्वमेंट असतात? फिजिशियन का असतात? फिजिशियन कोणते डॉक्टर्स जे की काय करणार, तुम्हाला ट्रीटमेंट प्रोव्हाइड करणार, डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन करणार, मेडिकल ट्रीटमेंट असेल, सर्जिकल ट्रीटमेंट असेल ते त्या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड करणार. त्यानंतर नर्स, हेल्थ टीम मेंबर्स आहे. ओके, नर्स विल बी काय करणार, तुम्हाला पेशंट किंवा फॅमिलीमध्ये सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणार. ओके, ॲज पर ट्रीटमेंट सर्व्हिसेस असो किंवा केअर ऑफ पेशंट असो. सो नर्स इज अ हेड नर्स इज रिस्पॉन्सिबल फॉर द डेलिगेशन्स ऑफ ड्युटीज टू मेंबर ऑफ हर टीम मेंबर्स. ओके, डेलिगेशन म्हणजे काय, त्या ठिकाणी सेटअप करणे ड्युटी रोटेशन्स, नाईट, इव्हनिंग, मॉर्निंग. ओके, जी सिनियर हेड नर्स असते ना, ती काय करते, त्या ठिकाणी अरेंजमेंट करते फॉर द ड्युटी रोटेशन प्लॅन ऑफ द ज्युनियर स्टाफ नर्स. डायटिशियन्स अँड द न्यूट्रिशन्स. ओके, ही पण हेल्थ टीम मेंबर म्हणजे हेल्थ टीम मेंबरचे मेंबर्स आहे. ओके, त्यामध्ये अकॉर्डिंग टू डॉक्टर्स ऑर्डर ते प्रिस्क्रिप्शन प्रोव्हाइड करणार आणि द डाएट फॉलो करणार फॉर द पेशंट ऑफ जो बेस्ट डाएट आहे पेशंटसाठी, सो ते त्या ठिकाणी ॲडवाइस करणार. फिजिओथेरपिस्ट सगळ्यांना माहीत आहे फॉर द मस्क्युलो स्केलेटल सिस्टीम रिलेटेड प्रॉब्लेम असेल किंवा मोबिलिटी किंवा स्ट्रेटनिंग असेल, providing the therapeutic measures of the body. Okay, teaching the patient for new skill and the measures. Okay, social worker. अरे ऑर्थोपेडिक्स म्हणजे काय, जो डॉक्टर असतो एमबीबीएस इन ऑर्थोपेडिक्स. फिजिओथेरपिस्ट मीन्स काय, जे तुमच्या मस्क्युलर स्केलेटल सिस्टीम असतात, लाईक तुमची स्ट्रेटनिंग करणे, तुमचे टेंडन्स. ओके, तुमचे आता निक स्टेप झाली या ठिकाणी, म्हणजे निक स्टेप झाली, सो ऑर्थो डॉक्टर काय करणार, एक्सरे काढणार, पण तिची ट्रीटमेंट कोण प्रोव्हाइड करणार, फिजिओथेरपिस्ट फॉर द मसाजिंग करणार, मुवमेंट करायला लावणार, आणि मग ॲबिलिटी किंवा स्टेबिलिटी त्या ठिकाणी ते परफॉर्म करणार. फिजिओथेरपिस्ट आणि ऑर्थोपेडिक्स म्हणजे डिफरंट. सोशल वर्कर सगळ्यांना माहिती आहे. सोशल वर्कर फॉर द हीज असू शकते किंवा हर असू शकतो, फॉर द फायनान्सिंग करणे, काउन्सिलिंग करणे, प्रॉब्लेम सॉल्व्ह करणे फॉर द पेशंट फॅमिली. ओके, समजलं. त्यानंतर लॅबोरेटरी टेक्नॉलॉजिस्ट काय करतात, युरिन एक्झामिनेशन, फेसेस एक्झामिनेशन, ब्लड एक्झामिनेशन त्या ठिकाणी करतात. ओके, फार्मासिस्ट काय करतात, प्रिस्क्राईब केलेले मेडिसिन्स त्या ठिकाणी प्रोव्हाइड करतात. ओके, रेडिओलॉजिस्ट टेक्नॉलॉजिस्ट काय करतात, MRI CT स्कॅन प्रोव्हाइड करतात फॉर द डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन ऑफ द पेशंटसाठी, पेशंटच्या कंडिशनसाठी. रेस्पिरेटरी थेरपिस्ट काय करतात, जे रेस्पिरेटरी प्रॉब्लेम असतात ना माझा, सो त्यासाठी रेस्पिरेटरी थेरपिस्ट असतात फॉर द रेस्पिरेटरी प्रॉब्लेमसाठी. ओके, त्या ठिकाणी तुमचं या ठिकाणी टॉपिक संपलेला आहे. ओके, आपण का बघितलं, हॉस्पिटलचे फंक्शन्स, हॉस्पिटलचे क्लासिफिकेशन्स. ओके, डिफरंट डिपार्टमेंट इन हॉस्पिटल, लाईक मेडिकल असेल, सपोर्टिव्ह डिपार्टमेंट असेल, अँड ऑल. ओके, या ठिकाणी आपला आज हा टॉपिक संपलेला आहे, हॉस्पिटल अँड देअर फंक्शनिंग. ओके.